नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडला धक्का, साळाव ग्रामपंचायतीचे अहवाल गहाळ, सिस्टमॅटिक भ्रष्टाचार। साळाव ग्रामपंचायतीतून शासकीय लेखापरीक्षण दस्तऐवज नष्ट, आर्थिक अनियमिततेचा संशय, ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील साळाव ग्रामपंचायतीतून भ्रष्टाचाराच्या संशयाने 2 वर्षांचे शासकीय लेखापरीक्षण अहवाल जाणीवपूर्वक गायब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शंकर नागोटणेकर यांच्या तक्रारीने हा मुद्दा जिल्हाभरात खळबळ माजवली असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उमटले आहे। अभिलेख गायबचा प्रकार, माहिती अधिकाराखाली नागोटणेकर यांनी साळाव ग्रामपंचायतीकडे मागील 15 वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल व ग्रामसभेचे ठराव मागितले होते। मात्र ग्रामपंचायत कार्यालयाने सन 2004 ते 2005 व 2005 ते 2006 या वर्षांचे अहवाल दप्तरी उपलब्ध नसल्याचे लेखी कळवले। सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालय रायगड यांच्याकडेही या अहवालाची नोंद नसल्याचे उघड झाले। या कालावधीतील ग्रामनिधी व विविध योजनांतील खर्चांचा तपशील या अहवालात असल्याने आर्थिक अनियमितता व निधी अपहाराची शक्यता नाकारता येत नाही। हे अहवाल सार्वजनिक दस्तऐवज असून त्यांचे जतन ग्रामसेवक व अधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी आहे। असे अभिलेख गहाळ होणे हे महाराष्ट्र अभिलेख अधिनियम 2005 च्या कलम 7 व 9 चे उल्लंघन असून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे। जबाबदार व्यक्तीवर कारवाईची मागणी, नागोटणेकर यांनी तत्कालीन ग्रामसेवक दिलीप महादेव तुरे व जगन्नाथ चांगू चवरकर तसेच जनमाहिती अधिकारी विसू फासे यांच्यावर जबाबदारी निश्चित करून रेवदंडा पोलीस ठाण्यात व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे। तक्रारीत मुंबई उच्च न्यायालयाच्या विवेक कुलकर्णी विरुद्ध महाराष्ट्र राज्य निर्णयाचा उल्लेख करत अभिलेख उपलब्ध नाहीत हे कारण ग्राह्य धरता येत नसल्याचे स्पष्ट केले। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 761(7) अंतर्गत ही कार्यवाहीची मागणी, प्रशासनाची भूमिका व इशारा। या प्रकरणात गुन्हा तात्काळ नोंदवला गेला नाही तर पोलीस अधीक्षक व न्यायालयात दाद मागण्याचा इशारा नागोटणेकर यांनी दिला आहे। रायगड जिल्ह्यात अशा प्रकाराने अभिलेख नष्ट करणे ही सिस्टमॅटिक भ्रष्टाचाराची सुरुवात असल्याचे मत व्यक्त होत आहे। ग्रामविकास विभागाच्या शासनपत्रानुसार अभिलेख सुस्थितीत ठेवणे व परिरक्षण अनिवार्य असून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही तपास व्हावा। या प्रकरणाने रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी वाढत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।